नमस्कार. मी कल्पना अवधूत अमर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी राजकारणात आली आहे याचा अर्थ असा नाही की मला सहानुभूतीचं राजकारण करायचं आहे. पूर्ण सिन्नरकरांना पण ऐकायचं आहे की कल्पनाताई आव्हाड ज्या की सोशल मीडियावरती एवढ्या फेमस आहेत प्रभागाचा सेवक व्हायचे ना की मालक. मग आता तुम्ही सध्या कोणत्या प्रभागातून उमेदवारी करता? प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठेही अंडरग्राऊंड लाईट नाही. पाहिजे तुमच्याकडे असं वेगळं विजन काय आहे प्रभागासाठी किंवा वेगळं असं काय तुम्ही करू शकता तुमच्या प्रभागासाठी? लोकांनी मला निवडून यासाठी दिलं पाहिजे की माझ्याकडे नवीन नवीन आयडियाज आहे. मी यंग युथ आहे. माझ्याकडे नवीन संकल्पना आहे की मला इच्छा आहे की माझ्या प्रभागामध्ये मला त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारू इच्छितो की कसं असलं पाहिजे तुमच्या स्वप्नातील प्रभाग क्रमांक 12? आपण कचरा गाडीला लाईव्ह लोकेशन ट्रॅकर बसवायचं आणि प्रत्येक चौकामध्ये सूचना फलक लावायचं. तर नमस्कार, कल्पनाताई आव्हाड. नमस्कार. जय श्रीराम. आपल्या सर्वांना तर तुमची ओळख आहेच, पण तुम्ही माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्व प्रभागातील आपल्या वोटर्सला आणि नागरिकांना तुमची ओळख करून द्या की कोण आहे नेमकं कल्पनाताई आव्हाड. नमस्कार. मी कल्पना अवधूत अमर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते MNC कंपनीमध्ये. माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग, PGDM इन IT, तसेच मी डबल ग्रॅज्युएट आहे. मला स्वतःला नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड राहायला आवडतं. मी नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत असते आणि त्याचबरोबर मला सामाजिक कार्य करायलाही आवडतं. मी आतापर्यंत 5 मुलांना दत्तक घेतलेलं आहे शिक्षणासाठी. खेडेगावातील मुलं आहे, परिस्थिती अगदी बिकटची आहे. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलं. मी वेळोवेळी त्यांना दिवाळी असेल, काही सणवार असेल तर मी त्यांना माझ्या पद्धतीने कपडे वगैरे जे काही मला द्यायचे ते मी देते. तसेच आमचं पूर्ण परिवार हा आध्यात्मिक वारसा आहे. आम्ही प्रत्येक संस्थाला आम्ही जिथं काही कार्यक्रम असेल तर तिथे आम्ही दान, आर्थिक असेल किंवा अन्नदान स्वरूपात असेल तर आम्ही दान करतो. माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात, दान केल्याने आपली संपत्ती शुद्ध होते. अरे वा, खूपच छान. तर मग तुम्ही एवढं समाजसेवेत रुजलेला आहात, मग राजकारणात कधीपासून तुम्ही यायचं ठरवलं आणि का ठरवलं? तसं मी वेल सेटल आहे माझा जॉब. माझं काही पण समाजकार्य करत असताना थोडंसं एखादं पद पाहिजे आपल्याकडे, जेणेकरून आपल्याला ते कार्य करताना आणखी त्यामध्ये मदत भेटेल. आपण स्वतःहून करतोच, पण जर आपल्याकडे एखादं पद असेल तर आपण त्याच्यामध्ये आणखी इम्प्लिमेंटेशन करू शकतो की आपल्या ज्या काही आयडिया आहेत त्या आपण आणखी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून मी राजकारणात येण्याचं ठरवलं. मी राजकारणात आली आहे याचा अर्थ असा नाही की मला सहानुभूतीचं राजकारण करायचं आहे. मी माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी राजकारणात येण्याचं पाऊल उचललं आहे. प्रभागाचा विकास म्हणजे खूप सारे आयडियाज आहे की ज्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो. जे मीन्स सपोज कॉन्क्रिटीकरण आहे, गटारी आहे. आमच्या खूप काही भागामध्ये कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. स्ट्रीट लाईट आहे, अंडरग्राऊंड लाईट झाल्या पाहिजे, त्या आपल्या प्रभागात झालेल्या नाहीयेत. आणि असे खूप काही आयडियाज आहे माझ्याकडे की ज्या इम्प्लिमेंट झालेल्याच नाही, तर त्या मला माझ्या प्रभागामध्ये तो विकास मला करायचा आहे. म्हणून मी इथे पहिलं पाऊल टाकलेलं. नक्कीच तुमच्याकडे ज्या आयडिया आहेत त्याच आयडियांवरती आज आपण चर्चा करायला इथे आलेलो आहोत की पूर्ण सिन्नरकरांना पण ऐकायचं आहे की कल्पनाताई आव्हाड ज्या की सोशल मीडियावरती एवढ्या फेमस आहेत, त्या ऍज अ इन्फ्लुएन्सर पण आहेत, ऍज अ इंजिनियर पण आहेत, ऍज अ हाऊसवाईफ पण आहेत. तर पूर्ण सिन्नरकरांना ही उत्सुकता लागलेली आहे की काय असणार आहे त्यांचं हे युनिक विजन त्यांच्या वॉर्डासाठी. तर मी एक एक करून तुम्हाला त्याबद्दल विचारेल, तर तुम्ही एक एक करून तुमचं विजन मला सांगत चला. पण त्याआधी मी एक गोष्ट विचारतो तुम्हाला, तुम्ही आता सोशल मीडियावरती एवढ्या फेमस आहात, तर तुम्ही सोशल मीडियावरती याच्या कारणाच तो फेमस झालात की तुम्हाला राजकारणात यायचं होतं की तो तुमचा एक पॅशन आहे? नाही, सोशल मीडियावर फेमस झाली हा लोकांचा प्रतिसाद आहे. तो मी माझी आवड म्हणून मी जोपासत होती. ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वर्क करत असताना थोडं फ्रस्ट्रेट होतं, तर एक थोडासा आपला विरंगुळा म्हणून आम्ही त्या गोष्टी करत गेलो. त्याचं सोशल मीडियाचं संपूर्ण श्रेय मी आदित्य कदमला देईल, कारण सर्व कंटेंट आयडियाज त्याच्याच असतात. तो मला फक्त म्हणतो, वहिनी असं करायचंय आपल्याला, मग आपण ज्या काही मोमेंट करतो तो कॅच करतो, तो बनवून देतो. त्याचं सर्व श्रेय त्याला असणार आहे माझ्याकडून पण. आणि यामध्ये सर्व करत असताना माझ्या पती म्हणजे अवधूतजींचा पूर्ण सपोर्ट असतो की ठीक आहे, तुला आवडतं तू कर. आणि माझ्या फॅमिलीने मला कधीही हे करू नको, त्यांना माझ्यावर इतकं ट्रस्ट आहे की हा ठीक आहे तू करते ना, योग्यच असणार आहे, तू कर. अशा प्रकारे मला माझ्या फॅमिलीचा पूर्ण पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन आहे माझ्याकडे बघण्याचा. इव्हन पूर्ण आमच्या फॅमिलीचा आणि आमच्या प्रभागातल्या सुद्धा सर्वच लोकांचा माझ्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. सिन्नर तालुक्याला अवधूत आव्हाड हे नाव काही नवीन नाही, पण सिन्नर तालुक्याला कल्पना आव्हाड हे नाव खूप वेगळं आहे.
तर मी जाणून घेऊ शकतो का की अवधूत दादा आव्हाड हे तुमच्या लाईफमध्ये काय रोल प्ले करतात? तुम्ही त्यांच्या मदतीच्या साह्याने राजकारणामध्ये यायचं आहे की तुम्हाला फक्त समाजकारण करण्यासाठी राजकारणामध्ये यायचं आहे? तर सोशल मीडियावरती तुम्ही एवढं फेमस आहात, तर तुम्ही फेमसच्या जोरावरती राजकारणामध्ये यायचं ठरवलं की तुमचं काही दुसरं कारण होतं राजकारणामध्ये यायचं? सोशल मीडियावर मी फेमस आहे. याचा अर्थ असा नाही की त्या फेमसच्या जोरावर मी राजकारण करणार आहे. मला राजकारणात मी आली यासाठी की मला लोकांची सेवा करायला मिळेल. मला प्रभागाचा सेवक व्हायचे ना की मालक. मग आता तुम्ही सध्या कोणत्या प्रभागातून उमेदवारी करणार आहात? मी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी करत आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये मूळ समस्या कोणत्या आहेत ज्या की मागील गेले नगरसेवक करू शकलेले नाहीये? ऍक्च्युली प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकदम बेसिक मूलभूत गरजा म्हणतो आपण त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. जसं की काँक्रिटीकरण आहे रस्ते, छोट्या छोट्या कॉलनी मधले ते पण झालेले नाही. तर पहिले ते रस्ते करणं गरजेचं आहे. अगदी लोकांच्या अशा कंप्लेंट्स आहे की धूळ आमच्या अन्नामध्ये जाते. फक्त तेवढं बघा. गटारी नाहीयेत काही भागामध्ये, त्या गटारी होणं आवश्यक आहे. अंडरग्राऊंड लाईट नाहीये. काय होतं, मोठे मोठे कंटेनर जातात तर तिथे स्पार्किंग होते, लहान मुलं खेळत असतात, तर एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर ते अंडरग्राऊंड लाइटिंग होणं फार गरजेचं आहे. आमच्या प्रभागात कुठेही अंडरग्राऊंड लाइटिंग नाहीये. आणि दुसरी गोष्ट की पाणी वेळेवर येत नाही. आता मेन दिवाळीच्या पिरियडमध्ये आमच्याकडे पाणी नव्हतं. 8-8, 9-9 दिवस सणासुदीच्या बायका हंडे डोक्यावर घेऊन पाण्यासाठी वणवण हिंडत होत्या. तर ही फार दुर्दैवी अवस्था झालेली होती. तर मी त्यावर काम करेल की पहिले मूलभूत गरजा सुरळीत झाल्या पाहिजे, स्वच्छता पाहिजे वार्डामध्ये. तर त्यावर मी काम करेल. मला समजेल का, हा गटारींचा जो समस्या तुम्ही बोललात, आता नगरपालिका आपली हद्द आहे, म्हणजे नगरपालिकेमध्ये आपण येतो सर्व, तर गटारींचा ही समस्या कुठे कुठे आहे सध्या? शिवाजीनगर पाण्याची टाकी आहे ना, त्याच्या जवळच गटारीची समस्या आहे. मग गेले नगरसेवकांनी त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं काही उपभोग नाही, कुठल्याही प्रकारचं काम तिथं झालेलं नाही. अगदी धूळ उडते, गाड्या जातात. तर लोकांना त्याचा भयंकर त्रास आहे. आणि जी तारींची समस्या तुम्ही बोललात की अंडरग्राऊंड लाईट झाली पाहिजे, हम्म. तर तो कुठे तो इश्यू फेस करतोय आपण वॉर्डमध्ये? इथे प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठेही अंडरग्राऊंड लाईट नाहीये. तर त्याचं सुरुवातच इथून करावी लागेल की सर्व ज्या वरती ह्या तारा आहेत ह्या सर्व अंडरग्राऊंड गेल्या पाहिजे. म्हणजे मोठे मोठे कंटेनर आले तरी ते अडकत नाही, स्पार्किंग होत नाही, मुलं सेफ असतात. कल्पनाताई आव्हाड, मी तुम्हाला एक असा क्वेश्चन विचारतो, कदाचित तो तुम्हाला कदाचित अवघड जाईल. लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे? तुमच्याकडे असं वेगळं विजन काय आहे प्रभागासाठी, किंवा वेगळं असं काय तुम्ही करू शकतात तुमच्या प्रभागासाठी किंवा तुमच्या प्रभाग परिवारासाठी, मी असं म्हणू इच्छितो. लोकांनी मला निवडून यासाठी दिलं पाहिजे की माझ्याकडे नवीन नवीन आयडियाज आहे. मी यंग युथ आहे, माझ्याकडे नवीन संकल्पना आहे की मला इच्छा आहे की माझ्या प्रभागामध्ये मला त्या इम्प्लिमेंट करायच्या आहे, मला त्या सुधारणा आणायच्या आहे, तो निधी आणायचा आहे, ते कामं मला करायची इच्छा आहे. तर मला लोकांनी एक संधी दिली पाहिजे की मी काय करू शकते. मी सर्व जे काही लिस्ट केलेली आहे की काय काय आपल्याकडे त्रुटी आहे, तर त्या परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल, असं मी आश्वासन देते माझ्या प्रभागातील सर्व लोकांना. स्वामी समर्थ केंद्रामार्फत तुम्ही खूप चर्चेत असतात की स्वामी समर्थ केंद्रात सदैव तुमचे काही ना काहीतरी सेवा चालू असते. तुमचे हजबंड जे की अवधूत दादा आव्हाड आहे, त्यांची पण सदैव सेवा चालू असते तिथे. तर मला समजेल का, त्या स्वामी समर्थ केंद्रामार्फत तुम्ही काय काय सेवा करतात आणि कशा कशा पद्धतीने तिथे सेवा करतात? स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी बालसंस्कार केंद्राची प्रतिनिधी आहे. दर रविवारी आमच्याकडे 10:30च्या आरतीनंतर बालसंस्कार केंद्र होतं. तर ते केंद्र मी चालवते. तो बालसंस्कार वर्ग जो आहे तो मी स्वतः चालवते. त्यातून मी मुलांना खूप, म्हणजे माझी सगळी ओळख जी आहे, आता मी जेव्हा फिरले त्यानंतर मला कळलं की मुलं माझ्याकडे किती लांबून येतात बालसंस्कार केंद्रासाठी. जेव्हा दरवाजा उघडल्यानंतर तुम्ही आहात, म्हणजे एकदम आश्चर्यचकित होऊन की तुम्ही आहात. मी पॅरेंट्सला ओळखत नाही, मुलं आणून सोडतात, आपण मुलांना शिकवतो. तर एक मनाला समाधान देऊन गेलं की चला कुणाची तरी मुलं आपल्याकडून घडून जात आहे, याचं एक समाधान आहे. बाकी केंद्रामध्ये सेवा, नित्यसेवा आपली रोजची असते. आपल्या सासूबाई मुलं आरतीला, जेव्हा सासूबाई नित्य आरतीला असतात संध्याकाळच्या, असं आमची सर्वांची सेवा आणि आमचं भरपूर योगदान आहे तिथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. आमची श्रद्धास्थान आहे स्वामी. कल्पनाताई, मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारू इच्छितो की कसं असलं पाहिजे तुमच्या स्वप्नातील प्रभाग क्रमांक 12? प्रभाग क्रमांक 12 माझ्या स्वप्नातील असा असला पाहिजे की जिथे महिला सुरक्षित पाहिजे, मुली सुरक्षित पाहिजे, स्वच्छता पाहिजे पूर्ण प्रभागामध्ये. जे काही प्राथमिक गरजा आहे, मूलभूत गरजा त्या पाहिजे. म्हणजे स्वच्छता पाहिजे,
गटारी व्यवस्थित झाल्या पाहिजे, कचरा व्यवस्थापन जे आहे ते वेळेवर झालं पाहिजे. बऱ्याच भागात कचरा गाडी येत नाही. तर माझा असा मानस आहे की आपण कचरा गाडीला लाईव्ह लोकेशन ट्रॅकर बसवायचं आणि प्रत्येक चौकामध्ये सूचना फलक लावायचं. म्हणजे कोणी सामान्य नागरिक असेल तो सुद्धा जे काही त्याच्या काही सूचना असेल, त्रुटी असेल तर तो तिथे लिहिल किंवा मला डायरेक्ट कॉल करेल. मी 24/7 अवेलेबल असणारच आहे. तरी पण जर सपोज घंटागाडी कधी येणार आहे, पाणी कधी येणार आहे, त्या सर्व सूचना त्या सूचना फलकवर लिहिल्या जातील. असा माझा मानस आहे. बाकी माझ्याकडे खूप साऱ्या आयडियाज आहे, खूप साऱ्या कल्पनाच आहे की ज्या मला तिथे इम्प्लिमेंट करायच्या. नक्कीच तुमच्या कल्पना खूप वेगवेगळ्या आहेत. युनिक पद्धतीचं तुम्ही जे बोललात की ट्रॅकर बसवलं पाहिजे, लाईव्ह ट्रॅकर हे घंटागाडीला असलं पाहिजे, ही संकल्पना खूप युनिक वाटली मला. पण त्याच्याही व्यतिरिक्त महिला सुरक्षेसाठी तुम्ही काय करू शकता? महिला सुरक्षित असल्या पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या वॉर्डमध्ये असं काय प्रॉब्लेम आहे की महिला सुरक्षित नाहीयेत, किंवा चोऱ्या माऱ्यांच्या प्रमाणावरती तुमचं काय म्हणणं आहे? चोरांचं प्रमाण खूप सारं आहे. तर मी नक्कीच माझ्या प्रभागामध्ये मी निधी आणून प्रयत्न करेल की सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे, की जेणेकरून महिला सुरक्षित पाहिजे. भाजीला लेडीज जातात तर पोथी ओढल्या जातात. असे प्रकार घडलेले आहे याआधी. तर त्यामुळे महिला सुरक्षित पाहिजे. आता तुम्ही मागे आता बघितलंच आहे न्यूज की 3 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. तर असं सुरक्षित पाहिजे, मुली देखील सुरक्षित पाहिजे. माझ्या प्रभागातील जे काही महिला आणि मुली आहेत त्या सुरक्षित पाहिजे, असा माझा उद्देश असेल. तुम्ही मगाशी मला असं बोललात की मी एक युवा सुशिक्षित महिला उमेदवार आहे. मग एक उमेदवार युवा असल्यावर आणि वयस्कर असल्यावरती काय फरक पडतो मला समजू शकतो का प्रभागाच्या काम करण्याच्या पद्धतींमध्ये? ऍक्च्युली मी युवा आहे. माझ्याकडे नवीन नवीन आयडियाज आहे. माझे काही कन्सेप्ट आहे की ज्या मला इथे डेव्हलप करायच्या आहे. माझ्याकडे ज्या आहेत, मला नाही वाटत की त्या ठराविक वयानंतर तेवढा हुनर त्या लेडीजला येतो, जो हुनर आज मला आहे. तर म्हणून मला एक चान्स मिळाला पाहिजे की मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे. तुम्ही जसं बोललात की मी 5 मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांचं शिक्षण करत आहात, तर मग तुम्ही ते का घेतलं आणि शिक्षण का करत आहात तुम्ही? मला असं पण समजलेलं आहे की जे लोक बेरोजगार आहेत तुम्ही त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देता. तुमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं तुम्ही समाजकारण करत असता. तर मला समजेल का ते का तुम्ही केलं? शिक्षणासाठी मी दत्तक घेतल्या त्याचा माझा असा मानस आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो पिलं म्हणजे माणूस गुरगुरतोच. अरे वा. तर प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून मी शिक्षणासाठी ते मुलं दत्तक घेतले आहे. मी त्यांना नेहमी कॉल पण करते की तुम्ही शिका, अभ्यास करतोय का, अभ्यास कसा चालू आहे, कुठपर्यंत आलाय. तर मी तेवढे अपडेट घेत असते, त्यांना वेळोवेळी कॉल करते. त्यांनाही माझ्याकडून अपेक्षा असतात की येणार आहे का त्या, त्यांना हे आणायला सांग, त्यांना ते आणायला सांग. एक मागून बोलते गप ग, सगळं नाही आणायला सांगायचं, कसं वाटतं ते, चांगलं नाही वाटत. मग मी ऐकलेलं असतं पाठीमागून, मग मी सगळं घेऊन जाते. असं त्या मागचं आहे सगळं. आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देते म्हणजे मी गाईड करते. गाईड अशा पद्धतीने करते की मुलं शिक्षण घेतात पण त्यांना जॉब कसा अचीव्ह करायचं याची काहीच आयडियाज नसते. तर मग मी काय करते की आता सपोज आयटी इंडस्ट्रीमध्ये शिक्षण घेतात पण त्यांना आयटी इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी करायची हेच माहित नसतं. तर मी त्यांना गाईड करते की तुम्ही कशा पद्धतीने इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, तुम्ही काय प्रिपरेशन करायचं आहे. तर कल्पनाताई, मला सांगा एक आदर्श नेता कसा असला पाहिजे? तुमच्या स्वप्नातील एक आदर्श नेता कसा असला पाहिजे? तुम्ही एक नेता आहात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. आदर्श नेत्याकडे वैचारिक धोरण पाहिजे. महिलांशी सन्मानपूर्वक बोलला पाहिजे. महिलांशी सन्मानपूर्वक बोलला पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा सन्मानाचा भुकेला असतो. तो सन्मान त्या ठिकाणी त्या माणसाला दिला गेला पाहिजे. असा पाहिजे आदर्श नेता. मीन्स आपल्याकडून कुणाचंही अंतकरण दुखावणं इतकं पाप नाही, तर ते दुखावलं गेलं नाही पाहिजे. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला नाही वाटत की कुणी आपल्या क्रॉसमध्ये जाईल. तर कल्पनाताई, तुम्ही तुमच्या वॉर्ड मधल्या महिलांना आणि युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी माझ्या वॉर्डमधल्या महिलांना असा संदेश देऊ इच्छिते की महिलांच्या समस्या एक महिला उमेदवारच समजू शकते आणि युवकांच्या समस्या एक शिक्षित युवा उमेदवारच समजू शकतो. तर मी उमेदवारांना आणि महिलांना विनंती करते की मला एकदा संधी द्या प्रभाग क्रमांक 12चा विकास करण्याची. मी सहानुभूतीचं राजकारण करणार नाही, मी नक्कीच विकासाचं राजकारण करेल. कल्पनाताई, मी तुम्हाला एक असं विचारतो, जर तुमच्याकडे अशी संधी आली, तुमचा एक मेसेज जो प्रत्येक तुमच्या मतदारापर्यंत पोहोचणार असेल, तर तुम्ही तो काय मेसेज त्यांना देऊ इच्छिता? हो, मी नक्कीच एक मेसेज देऊ इच्छिते
की नमस्कार, मी कल्पना अवधूत आव्हाड, मी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी करत आहे. तरी मला तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा. मी तुमच्या वाड्यातील सर्व समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. मी सुशिक्षित आहे, युवा आहे आणि मी तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. तर तुम्ही मला प्रचंड मतांनी विजय करून तुमच्या आपल्या प्रभागाचा विकास करण्याची एक संधी द्यावी. संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. आतापर्यंत झालेला विकास आणि इथून पुढे होणारा विकास तुमच्या नक्कीच लक्षात येईल याची मला खात्री आहे.